नमस्कार, सर्वांना मनापासून नमस्कार. तर पहा, मागील व्हिडिओमध्ये आपण 21 जानेवारी 2024ला झालेल्या भाषा 2 त्यामधील व्याकरणाच्या दृष्टीने तसेच परिच्छेद आणि कवितेच्या दृष्टीने आलेले तसेच आपण भाषा अध्यापनशास्त्रानुसार आलेले प्रश्न अभ्यासले. आता आपण भाषा 1 अभ्यासणार आहोत. तर यामध्ये पहा, परिच्छेद दिलेला आहे. तुम्ही तो पॉज करून वाचून घेऊ शकता. तर मागील क्वेश्चन पेपर तुम्ही अभ्यासल्याने काय होणार आहे की तुमचं जे ज्ञान तुम्ही जे मिळवलं किंवा तुम्ही जे आता वाचत आहात ते ॲप्लिकेशन कसं करायचं, म्हणजे ते कसं वापरायचं ह्याची हुशारी येण्यासाठी आपण वेगवेगळे क्वेश्चन पेपर सोडवून पाहिल्या पाहिजे. 2011पासून जवळजवळ 2024पर्यंतच्या सर्व क्वेश्चन पेपर तुम्ही सोडवून पहा. यात तुम्हाला चांगले मार्क्स म्हणजे तुमचे पासिंग क्रायटेरिया तुमचा होऊन जाईल. तर पहा, या ठिकाणी उतारा पहा. तर करायचं काय आहे, उतारा वाचण्यापूर्वी तुम्हाला प्रश्न वाचायचे आहेत. प्रश्न वाचून पर्यायसुद्धा वाचायचे आहेत आणि मग उताराकडे जायचं आहे. आता मी प्रथम तसंच केलं आणि मग उताऱ्यातून प्रश्न शोधलेले आहेत. तुम्ही तसंच केला तर तुम्हाला उत्तरे शोधण्यास सोपे जाणार आहे. तर पहा, या ठिकाणी लेखकाच्या मते कोणत्या गोष्टीचा उलगडा झाला की पालकत्वाचा प्रवास सुगम सुंदर होतो, असा प्रश्न आहे. पर्याय आहेत महत्त्वाकांक्षा की संस्कार, मूळचा पिंड की जाणीवा, पालकत्व स्वतःसाठी की मुलांसाठी, की मूलभूत गाभा की पाया. तर या ठिकाणी पहा, या पहिल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आहे पालकत्व हे स्वतःसाठी की आपल्या मुलांसाठी. काय म्हटले, पालकत्व हे स्वतःसाठी की आपल्या मुलांसाठी. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं की पालकत्वाचा प्रवास सरळ सुंदर आणि सोपा होऊन जातो. तर या ठिकाणी प्रश्नाकडे पहा, लेखकाच्या मते कोणत्या गोष्टीचा उलगडा झाला की पालकत्वाचा प्रवास सुगम सुंदर होतो. तर कोणता पालकत्वाचा प्रवास हा सरळ सुंदर सोपा होऊन जातो केव्हा, तर पालकत्व हे स्वतःसाठी की आपल्या मुलांसाठी हे कळतं तेव्हा. नेक्स्ट पाहूयात. बघा पुढील क्वेश्चन, बहुतांशी पालकत्व कोणत्या गोष्टीमुळे ठरत असते. तर याचं योग्य उत्तर येणार आहे पालकांचे स्वतःचे पूर्वायुष्य. चला उतारामध्ये पाहूयात आपलं उत्तर योग्य आहे का. तर प्रश्न कसा होता, बहुतांशी पालकत्व कोणत्या गोष्टीमुळे ठरत असते. तर इथं बघा वाक्य वाचा, तुमचं पालकत्व कमी अधिक प्रमाणात ठरत असतं. तर कशाकडे, तर पहा पालकांचं लहानपण कसं गेलं, पालकांच्या पालकांनी त्यांचं संगोपन कसं केलं, तसेच तुमच्या महत्त्वाकांक्षा, तुमचे संस्कार, तुमची बालपणीच्या सर्व घटकाकडून झालेली जडणघडण, तुमचा मूळचा पिंड, तुमच्यातल्या जाणीवा, तुमच्यातील संवेदनशीलता, तुमच्यातील विचार, म्हणजे हे सगळं पूर्ण काय पूर्वायुष्य आहे. पालकांचे स्वतःचे पूर्वायुष्य कसे गेले या गोष्टीमुळे त्यांचे पालकत्व ठरत असते. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते येणार आहे पर्याय क्रमांक 3. नंतर पहा, पुढीलपैकी भाववाचक नाम कोणते, आणि भाववाचक नाम आहे पालकत्व. आता या ठिकाणी तुम्हाला आनंदही वाटू शकतं, पण आनंद हे व्यक्तीचं नाव देखील होऊ शकतं. त्यामुळे हे विशेष नाम या गटात मोडणार आहे आणि आपलं उत्तर योग्य येणार आहे पालकत्व. आता भाववाचक नाम ओळखायचे कसे, तर सामान्य नामे आणि विशेषणे यांना य, त्व, पण, पणा, इथं दिसत नाही बघा त्व आहे, य, त्व, पण, पणा, ई, ता, की, गिरी, वा, आई यासारखे प्रत्यय लावून भाववाचक नामे तयार होतात. तर पहा इकडं, मनुष्य त्व प्रत्यय लावला की मनुष्यत्व, शत्रुत्व, मित्रत्व, प्रौढत्व, पालकत्व अशा प्रकारे ते काय होते भाववाचक नाम ठरते. इतर ही उदाहरणे तुम्ही वाचून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन पहा, पालकत्वाला प्रभावित करणाऱ्या घटकापैकी लेखकाने न सांगितलेला घटक कोणता. न सांगितलेला घटक आपल्याला शोधायचा आहे आणि याचं उत्तर येणार आहे तुमची आर्थिक सुबत्ता.
आणि सांगितलेलं काय आहे, तुमच्यातील संवेदनशीलता, तुमचे विचार, भावना, तुमच्यातल्या जाणीवा, हे सगळे घटक इथं सांगितलेले आहेत. तर चला उतारत पाहूयात. तर या ठिकाणी पहा, तुमच्यातल्या जाणीवा, तुमच्यातील संवेदनशीलता, तुमचे विचार, तुमच्या भावना, तुमचं व्यक्त होणं, तुमच्यातील समज, तुमचा स्वतःचा व्यक्तिमत्व विकास, तुमच्याकडे तुमचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन, तुमची आदर्शाची कल्पना, हे सर्व घटक इथं सांगितलेले आहेत जे पालकत्वाला प्रभावित करत असतात. तर तुमची आर्थिक सुबत्ता हा घटक इथं सांगितलेला नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 ह्याचे योग्य उत्तर येणार आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. पहा, आयुष्य म्हणजे 2 टोकाच्या घटकांची सरमिसळ असते असे लेखकाला वाटते. लेखकाने न सांगितलेला पर्याय कोणता? प्रेम द्वेष, चांगलं वाईट, सुख दुःख, काय लोभ मोह. आणि उत्तर येणार आहे लोभ मोह. तर पाहूयात हे पूर्ण घटक सांगितलेले आहेत का. तर पहा, या ठिकाणी आहे पहा, सुख दुःख, प्रेम आणि द्वेष, चांगल्या आणि वाईट, चांगल्या आणि वाईट यांची इथं आहे पहा, चांगल्या आणि वाईट याची नेहमीच सरमिसळ असते. तर आयुष्य म्हणजे सुखदुःखाची, प्रेम आणि द्वेष याची, चांगल्या आणि वाईट याची नेहमीच सरमिसळ असते. तर नसते कशाची? लोभ आणि मोह. हा इथं घटक सांगितलेला नाही आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4. पुढे पाहूया. पहा, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. पुढीलपैकी शब्दयोगी अव्यय असलेले वाक्य कोणते? शब्दयोगी, शब्दाला जोडून अव्यय येते ते शब्दयोगी अव्यय होतो. तर पहा, त्याचे परिणाम हे पालकावर होतातच. इथं वर हा शब्द या नामाला लागून आलेला आहे पहा. तर म्हणून हे काय होते? शब्दयोगी अव्यय होते. थोडक्यात आपण शब्दयोगी अव्यय म्हणजे काय पाहूया, म्हणजे तुमचा इथंच अभ्यास होऊन जाईल. जो शब्द वाक्यातील एखाद्या शब्दाला जोडून येतो व ज्या शब्दाला तो जोडून येतो त्या शब्दाचा त्याच वाक्यातील दुसऱ्या एखाद्या शब्दाशी संबंध दर्शवितो त्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ, घरावर कौले टाकूया. या वाक्यातील वर हा शब्द तो शब्द घर या मूळ शब्दाला जोडून आला आहे, त्यामुळे घर या शब्दाचा टाकूया या शब्दाशी संबंध जोडला गेला आहे, त्यामुळे हे शब्दयोगी अव्यय ठरते. काय? घरावर मधले घरावर हा शब्दयोगी अव्यय शब्द. तर आणखी उदाहरणे पहा. मुलांकडे, पाठीखाली, भावासाठी, झाडापुढे, खुर्ची मागे. तर यातील कडे, खाली, साठी, पुढे, मागे हे शब्द काय आहेत? शब्दयोगी अव्यय आहेत. याच ठिकाणी तुम्ही क्रियाविशेषण अव्यय आणि शब्दयोगी अव्ययामध्ये काय फरक आहे तेही पाहून घ्या. तर बघा, पतंग वर उडाला, पुस्तक टेबलावर आहे. पतंग वर उडाला इथं स्थळ दाखवलेलं आहे, क्रियाविशेषण अव्यय आहे. तर टेबल या शब्दाला, मूळ शब्दाला वर हा म्हणजे शब्दयोगी अव्यय लागून आलेले आहे, म्हणून हे शब्दयोगी अव्यय ठरते. तसेच रमेश काही काळ थांबला व नंतर निघून गेला. तर इथं पहा, तो सूर्यानंतर आला. येथून शाळा जवळ आहे. मला देवळाजवळ काका भेटले. तर या ठिकाणी तुम्ही याच्यातील डिफरन्स पाहू शकता आणि अभ्यासू शकता. पुढीलपैकी शब्दयोगी झालं. पुढचं पहा, 97 नंबर पहा. लेखकाच्या मते व्यक्तिपरत्वे पालकत्व बदलत राहिले तरी एक गोष्ट सहसा बदलत नाही, ही बाब कोणती? आणि ह्याचे योग्य उत्तर आहे पालकत्वाचा गाभा आणि पाया. चला तर आपण पर्याय शोधूया. तर या ठिकाणी पहा, पालकत्वाचा मूलभूत गाभा आणि पाया हा बदलू शकत नाही. बदलू शकत नाही. पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट पहा, उतारा संदर्भात ओझं या शब्दाचा नेमका अर्थ कोणता? आणि ओझं म्हणजे जबाबदारी. पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर येणार आहे. पहा, बाजूला कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे थोडा नॉईज आहे, तर सॉरी. तर पहा, 99 पाहूया. गुरांच्या गळ्यात अडकवलेले लाकूड या अर्थाचा कोणता शब्द उतार्यात आला आहे? गुरांच्या गळ्यात अडकवलेले लाकूड म्हणजे काय? ते लोढणं. पर्याय क्रमांक 4. हे पहा, त्या प्रसंगाचं लोढणं ते आयुष्यभर वाहतात. आता लोढणं म्हणजे काय? तर गुरांच्या गळ्यात अडकवलेले लाकूड.
पहा, पुढील प्रश्न ही कविता वाचून सोडवायचे आहेत. 100 पासून 106 नंबरचे प्रश्न यावर आलेले आहेत. तर कविता पॉज करून वाचून घ्या. या ठिकाणीही तुम्ही तुमच्याकडे जेव्हा क्वेश्चन पेपर येते तेव्हा तुम्ही प्रथम प्रश्न वाचायचे आणि प्रश्न वाचून तुम्हाला कविता काय आहे ते समजते. त्यानंतर तुम्ही काय करायचे आहेत, कविता वाचून त्याची उत्तरं शोधायची आहेत. तर पहा, यामुळे वेळ वाचेल. या कवितेत कशाचे वर्णन केले आहे? तर पहा, सरीवर सरी आल्या. तर या ठिकाणी काय आहे, पावसाचे वर्णन केलेले आहे. पर्याय क्रमांक 2, पुढीलपैकी कोण कदंबाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी पहा, गोपी झाल्या भिजून चिंब, थरथर कापती निंब कदंब. तर गोपीचा संबंध कदंबाशी आलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 इथं उत्तर आहे. कृष्ण कसा उमटेन अजून, यातील कृष्ण हे काय आहे? कृष्ण हे काय आहे? विशेष नाम. कृष्ण हे विशेष नाम आहे. आता भाववाचक नाम, नाम, सामान्य नाम, तर यापैकी तुम्हाला सर्व ह्या काय आहेत, ओळखीच्या संकल्पनाच आहेत. तरी पण आपण पाहूयात. सामान्य नाम म्हणजे काय? पहा, एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूंना जे सर्वसामान्य नाव दिले जाते त्या नावालाच सामान्य नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ पर्वत, घोडा, भांडे, घर, शाळा, नदी, मूल इत्यादी. त्यानंतर विशेष नाम म्हणजे जे नाम एकाच जातीच्या विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध करून देते त्याला विशेष नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ रामदास, कपिल, हिमालय, गंगा इत्यादी. त्यानंतर भाववाचक किंवा धर्मवाचक नाम, तर ज्या नामामुळे प्राण्यातील किंवा पदार्थातील गुणाचा, भावाचा अर्थात धर्माचा बोध होतो ते भाववाचक नाम किंवा धर्मवाचक नाम होय. उदाहरणार्थ चांगुलपणा, शौर्य, आनंद. तर या ठिकाणी म्हणाल तुम्ही आनंद हे काय आहे? भाववाचक नाम. तर हे भाववाचक नाम पण आहेच, पण ते विशेष नाम पण ठरते जेव्हा ते त्या व्यक्तीला दिले जाते. तर दिव्यता, गुलामगिरी, पुशारकी, धैर्य, सुवासिकता, मांगल्य, गोडवा इत्यादी भाववाचक नामे आहेत. नेक्स्ट पहा, पावा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पावा म्हणजे बासरी. पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. पहा, 105 नंबरला पाने पिटती टाळ्या ग, पाने पिटती टाळ्या ग, यातून कोणता भाव प्रकट होतो? तर आनंद प्रकट होतो. तर बघा, कविताच आहे आनंद देणारी, त्यामुळे याच्यातून काय होतो? आनंद प्रकट होतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. घुमतो पावा सांग कुठून, यातील प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय कोणते? तर कुठून हे प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय आहे. क्रियाविशेषण अव्ययाचे इतरही प्रकार पाहून घ्या. स्तरवाचक क्रियाविशेषण अव्यय, कालवाचक क्रियाविशेषण अव्यय, रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आणि परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय तसेच त्याची उदाहरणे सुद्धा तुम्ही अभ्यासू शकता. पहा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला जर नेक्स्ट व्हिडिओ पाहायचा असेल किंवा पुन्हा ह्या व्हिडिओकडे यायचं असेल तर तुम्ही एखादा लाईक केलेला असेल तर तुम्हाला लगेच सापडेल, किंवा माझ्या चॅनलला तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवला असेल तर तुम्हाला व्हिडिओ लगेच सापडणार आहे. जेणेकरून इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे, नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसुद्धा पाठवा. चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. पहा, संकेत भाषेच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही? तर हे प्रश्न आता इथूनपासून कोणते झाले? भाषा अध्यापन शास्त्रावर त्यांनी विचारलेले आहेत. तर आपण यासाठी स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहोत. तर पाहूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्या सर्व प्रश्नांचं विश्लेषण. तर तोपर्यंत धन्यवाद. अभ्यास करत राहा. बाय बाय. थँक्यू.